गुप्त माहितीच्या आधारे अंबड पोलिसांनी सापळा रचून एका तरुणासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। काल अंबड गुन्हे शोध पथकाचे अंमलदार कुणाल राठोड, अनिल गाडवे आणि मयूर पवार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित मोटरसायकल दिसून आली होती। 220 पल्सर होती। त्याच्यावरचा जो मुलगा होता तो अल्पवयीन होता। त्याला थांबायला सांगितलं, त्यांनी थांबला नाही, पळाला। परंतु तिघांनी मिळून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे विचारपूस केली, त्याने उडाउडीची उत्तरं दिले। त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी केली, खात्री केली। तर त्याच्याकडून आम्हाला त्याने 2 दिवसापूर्वी MIDC पोलिसच्या हद्दीमध्ये घरफोड्या केलेल्या होत्या। आमच्याकडे काही फुटेज होते, त्या फुटेजच्या आधारावर त्याला व्हेरीफाय केलं आणि नंतर ते कन्फर्म झाल्यानंतर आम्ही त्याच्यामधून त्या 3 घरफोड्या आणि अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी 2025 मध्ये घरफोडी केली होती। अशा 4 घरफोड्या आणि एक मोटरसायकल आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला उघडकीस आलेली आहे। घरफोडीमधला जो मुद्देमाल आहे अंदाजे 20 ग्रॅम आहे, 20 ग्रॅमच्या आसपास आहे। एक मोटरसायकल 220 पल्सर आहे, नवीन गाडी आहे, ती त्याने चोरी केल्याची कबुली दिली। ती अंबड पोलिसांच्या हद्दीमधूनच चोरी केलेली आहे त्याने। एक त्याच्यासोबत एक जो आरोपी होता हर्षद माळी, त्याचं वय 20 वर्ष आहे आणि तो राहणारा म्हाडा कॉलनी चुंचाळे शिवाराच्या हद्दीमध्ये राहणारा होता। त्याला अटक करण्यात आलेली आहे। एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात आहे, त्यांच्याकडे चौकशी चालू आहे। त्यांची मोडस ही, त्यांनी हे दिवसा जे घरं बंद असतात त्या बंद घरे हेरून त्यांनी ते लॉक तोडून त्यामध्ये प्रवेश करून सदरचा मुद्देमाल त्यांनी काढलेला आहे। अंबड पोलीस ठाण्या हद्दीमधील एक घरफोडीमधील कॅश पण रिकव्हर झालेली आहे, ती त्यांच्याकडे मिळून आलेली आहे। आणि त्याचप्रमाणे चांदीचे काही दागिने आहेत, तर ते दागिने मिळून आलेले। 4ही घरफोडींमधील गेलेला संपूर्ण मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे। या कारवाईमुळे चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असून या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करतायत। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।